धार्मिक जनमंच महाराष्ट्र आयोजित सर्व धर्मीय धर्मगुरूंचे सद्भावना संमेलन पत्रकार परिषद। आपण सकाळपासून या ठिकाणी मंथन चालू आहे की समाजामध्ये एकोपा, सलोखा, भक्ती, प्रेम, भाव हे समाजामध्ये पोहोचलं पाहिजे। मग असे कोणीतरी भाषणामध्ये सांगितलं, इथं मला भारत दिसतो। एवढ्या लोकात काय दिसतं मला? ठीक आहे, आता आपण भारतात जावं, सगळ्या समाजाला प्रबोधन करावं, तेव्हा खरा भारत दिसेल। अलग नाही लक्षात मी बोलले? जसं जीवनामध्ये त्याग आणि त्यागात जीवन, त्यागात ज्यावेळेस जीवन असेल त्यावेळेस आपण भारतात गेलो असं समजायचं। जीवनामध्ये सद्भावना आणि सद्भावनेतच जीवन, त्यावेळेस आपला प्रभाव समाजावर पडेल। जीवनात त्याग, त्यागात जीवन, जीवनात दान, दानातच जीवन म्हणून कर्ण नाव पडलं, लक्षात घ्या। तसं जीवनात सद्भावना, सद्भावनेतच जीवन। तसंच तुमच्यात भारत, मी तुमच्यात नाही भारत पाहत। तुम्ही ज्यावेळेस भारतात जाताल सगळे आपण, त्यावेळेस आपला संदेश सद्भावना, एकोपा, एकत्व, अद्वैत, बोध हे जे शब्द आहे हे त्यावेळेस समाजाला पडतील। आणि तेवढ्या करताच हा मंच, हा जो जनसमुदाय आहे, धार्मिक मंडळी या ठिकाणी आहे, धर्माची उंची वाढवणं आपल्या हातात आहे। धर्म जर बाजूला गेला तर लोक आपल्याला नाव ठेवतील। तर तुम्ही काय करत होते? या देशात जर अफरातफरी जर झाली तर लोक पंतप्रधान, मुख्यमंत्र्याला नाव ठेवतात। तशी धर्माची, सद्भावनेची, एकोप्याची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ही जबाबदारी आपण सांभाळली पाहिजे। आणि ती जबाबदारी सांभाळण्याकरता आपण सर्वस्व याला दिलं पाहिजे। तुकोबांची गाथा आपल्यापर्यंत का आली? त्यांनी सर्व समर्पित केलं। कुराण नावाचा ग्रंथ आपल्यापर्यंत का आला? समर्पित केला। तसं आपण समर्पित व्हा, नक्की आपला संदेश पूर्ण भारतभर पोहोचेल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी आश्रम, श्री क्षेत्र गंधवेली गांधेली, औरंगाबाद, गुरुवारे जयराम महाराज भोसले यांच्या कृपेने मला जे दोन शब्द बोलता आले ते मी बोललो। माझे काही चुकला असेल, परत करा, योग्य असेल त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करून घ्या। कार्यक्रम संपला। धन्यवाद। आता गुरुदेव सेवा मंडळचे ज्ञानेश्वर रक्षक महाराज ते दोन शब्द आपल्या समोर। कोण काय